आज जळगाव शहरात प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शनाचे भव्य असे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. इंजिनिअरिंग कॉलेजचे सुहास गांधळे सर, रायसोनी कॉलेजच्या डायरेक्टर डॉक्टर पी अग्रवाल, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर के पाटील, अखिला श्रीनिवासन आणि दत्ता थोरे सर, तसेच राधेश्याम ये जो बुक्स है उम्मीद चाहिए ओके. पहले नंबर प्लेट टिकना सबसे पहले. अनेक लाखो लोकांना रोजगाराची या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आज खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाचं आम्ही उद्घाटन या ठिकाणी करतो आहोत. आणि आज जर बघितलं आपण की वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी अगदी जिओग्राफी पासून तर संरक्षण खात्यापर्यंत आणि फायनान्स डिपार्टमेंट पासून तर कृषीपर्यंत असे वेगवेगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी जी काही उत्सुकता असते जिओग्राफीच्या माध्यमातून, तर त्याच्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की 50,000 वर्षापूर्वीची माणसाची कवटी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे की मुलांना त्या दृष्टीकोनातून माहिती व्हावी. आणि संरक्षण खात्यामध्ये जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, शस्त्र वापरले जातात, त्या पद्धतीने त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन दिलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या माध्यमातून जळगावकर म्हणजे आपले जळगावकर आणि विद्यार्थी यांच्यासाठी काही अट्रॅक्शन म्हणून आज पहिल्यांदा हे प्रदर्शन या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि मला असं वाटतं की आज सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तिथं व्हिजिट होत आहेत. आणि मला आनंद यायचा आहे की मुलांना ज्या गोष्टी कुठं बाहेर बघायला मिळणार नाही त्या गोष्टी आज ह्या प्रदर्शनामध्ये आहेत. इफको पासून म्हणजे कृषी विभागाच्या पण आपण बघितलं की बांबूच्या पण आसाम आणि महाराष्ट्र इथले स्टॉल या ठिकाणी आले. बांबूचं आता निर्मितीसाठी आपण खूप प्रोत्साहन त्या ठिकाणी देत आहोत की बांबू ही अशी वस्तू आहे की कुठल्याही जमिनीमध्ये ती येऊ शकते आणि त्याच्यापासून होणारे प्रॉडक्ट तेही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दिले. मला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हात धरून आज आपण हे प्रदर्शन या ठिकाणी करतो आहोत. आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे, लोकांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद उत्साह प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला मिळतं. रेल्वेचं आपण बघितलं असेल की सुरुवातीपासून रेल्वे कशी तयार झाली आणि त्याच्यामध्ये कशी पद्धतीने प्रगती होत गेली, त्याचा पण ह्या ठिकाणी एक स्टॉल आपण त्या ठिकाणी ठेवला. असे वेगवेगळे स्टॉल आहेत. या जळगावकरांना म्हणणार आहे की 3 दिवस तुम्हाला खूप चांगली पर्वणी आम्ही देत आहोत. आपण सगळेजण ह्या स्टॉल्सला भेट द्या, तर खऱ्या अर्थाने ह्या प्रदर्शनाचं फलित होऊ शकेल. राज्य सरकार करतंय या माध्यमातून मला वाटतं आदरणीय खासदार ताईंनी खरे हे प्रदर्शन मेट्रो सिटी मध्ये जास्त होतात, पण आपल्या उत्तर महाराष्ट्रात मला वाटतं जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे. म्हणून एकदा ताईंचं अभिनंदन करूया टाळ्यावाजून जोरात की आपण हा एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आहे. खरं तुम्ही बघितलं असेल की एक विद्यार्थी मित्रांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सैनिकांपर्यंत सर्वांच्या भावना
केंद्र आणि राज्य सरकारने या प्रदर्शनातून मांडण्याचा प्रयत्न केला. खरं मी